रमा, अगं ये बस ना, ये. नाही ठीक आहे. रमा, घरचे कसे आहेत आता सगळे? आणि तो सगळ्यांसाठीच खूप मोठा धक्का आहे हा. आतून सावरायला थोडा वेळ लागेल. खरंच लय मोठा धक्का आहे. पण तू कशी काय? हे काय आहे? बाईसाहेबांनी साखरपुड्यासाठी दिलेला हार आहे. तुम्ही त्यांना परत करा. अगं परत द्या म्हणजे? अच्छा, तुला असं म्हणायचंय का की साखरपुडा झाला नाही म्हणून आईकडे परत ठेवायला देऊ हार? अगं पण तूच दे ना आईला हार. मी गेले होते त्यांच्या खोलीत. रावसाहेबांची त्यांचं काहीतरी महत्वाचं बोलणं चालू होतं म्हणून आले इथे. ओके, डोंट वरी, मी देते आईला हार. तेजू, काय ते? अरे हा ज्वेलरी बॉक्स आहे. आईने रमाला जो हार दिला होता ना तो परत द्यायला चालली. पण हा हार रमा यांच्याकडे होता ना? तिनेच तर दिला तो मला. काय? कधी? आत्ताच तर येऊन गेली ती. रमा आता इथे आल्या होत्या? हो. मला काय असं बोलल्या नव्हत्या की इथे येणार आहेत म्हणून. बरं, आल्या त्या मला न भेटताच का निघून गेले? तर ते मी कसं सांगू दादा? ठीक आहे, तू जा. रमा इथे आल्या आणि मला भेटल्या नाही, असं कसं होऊ शकतं? असं का वागल्या असतील त्या? नाही, मला त्यांना विचारायलाच हवं. आपण उगाच तर आम्हाला जाधवांची सून करून घेणार होतो. लायकीच नाहीये तिची जाधवांची सून होण्याची. ती गरीब आहे म्हणून नाही, तर ती अपशकुन येणं म्हणून. ती मुलगी या घरात दुर्भाग्याशिवाय दुसरं काही आणू शकत नाही. रमा, रमा, तुम्ही वाड्यावर आला होतात ना? असं का वागताय तुम्ही? काय झालं छोटे मालक? रमा, काय झालं म्हणजे? तुम्ही मला न भेटताच का चाललात? तुम्हाला न भेटता निघायचं होतं असं काही नाही. बरं, तुम्ही वाड्यावर येणार आहात हे मला का नाही सांगितलं? अचानक ठरलं. रमा, थोडा वेळ थांबला असतात तर? थांबता येणार नव्हतं छोटे मालक. का? रमा, का थांबता येणार नव्हतं? तुम्हाला परिस्थिती ठाव आहे ना. चुकतं काय आमच्या घरावर, त्यामुळे नव्हतं थांबता येणार जास्त वेळ. जेवढं काम होतं तेवढं केलं आणि लगेच ती घाल. बरं, मी आईशी आपल्या साखरपुड्या संदर्भात बोलतो. मला असं वाटतं आपण छोटे मालक, या विषयावर आपण नंतर बोलू. मला घरी जायचं आहे. रमा, रमा, असं का वागतात आज? काय रे? एवढा कुठल्या विचारात बुडालास? काय नाही होय, सुमीच्या बाळाचं कसं होणार त्याचा विचार करतोय. आई विना पोर आहे ती. तो विश्वा गडी माणूस एकटं कसं सांभाळणार? एक मिनिट काढणं अवघड होईल त्यात. मामा, मामी कुठे गेलीये? ती जरा सुमीच्या बाळाला बघायला गेली. का? काय झालं? तब्येत बरी आहे ना तिची? तब्येत बरी आहे. सकाळी कोणीतरी सांगत आलं खूप रडतंय म्हणून. तिला राहावलं नाही, मग गेली बघायला. आयशीची खंत काढत असेल पोर. अजून काय? नाही म्हणजे पिंट्या,
मी आता ना विश्वारावांना सांगणार आहे की तुम्ही दुसरं लग्न करून टाका. किती दिवस ना त्या लेकराचे हाल. नाही पण बरोबर आहे तुमचं, पण लग्नाला कोण तयार होईल आता? होईल होईल. म्हणजे तो महादू माहित आहे का तुला? त्याची लेख आहे, गुणाची पोर आहे. अरे 2 महिन्यापूर्वी ना लग्न झालं तिचं. नवऱ्याचं बाहेरचं प्रकरण, आली परत घरी. अरे बापरे. मग काय, चांगल्या पोरीचं वाईट झालं. पण ना खरं सांगतो, विश्वारावांसाठी ना ती चांगली पोरगी मी सुचवणार आहे त्यांना. नाही असं असेल तर चांगलंच आहे, म्हणजे बरंच होईल त्यांचं. पण तुम्ही एकदा जरा त्यांचा अंदाज घ्या. नाही म्हणजे काय, आपण सांगायला जायचो चांगल्यासाठी आणि त्यांना उगाच काहीतरी वेगळंच वाटायचं नाही का? मामा असं झालं तर खरंच चांगलं आहे बघ. लहान मुलं आहेत, त्याला येळ दिला पाहिजे. आणि फक्त आईच करू शकते बघ. खरंच आहे. म्हणजे आता सरला आणि विश्वारावांची आई कसं बस निभावून नेत आहेत. 24 तास नाही ना सांभाळू शकत सरला. तसं बाई किती दिस बघणार ती, नाही का? मावशी, अगं कुठं गेली होती? सुमीच्या सासरी गेली होती. रडून रडून पोरीनं हाकांत केलाय, कसं कोरडा करून घेतलाय. कुठं आणून देऊ आता आई तिला? तुम्ही ना तिला गाणी म्हणून दाखवायची, गोष्ट सांगायची, काय काय करायची. आमच्याशी कसं वागलं ना, पोरीवर जीव होता बघ तिचा. पोरीला अशा खुशीत घेतल्याने गप्पायची. कुठं आणून द्यायच्या आई तिला? आपण म्हणतो की पोराला काही कळत नाही, तसं नसतं ग. आईचा हात, आईची खुशी पोराला बरोबर कळते. देवाने कुठल्याही पोराची आई अशी नाही होऊ नये, त्याचं बसणं. मावशी अगं शांत हो. हे बघ, सुमीच्या बाबतीत जे काही झालं ते तर कोणी काही बदलू शकत नाही. आणि हे समजा देवानच केलं. देव घेईल ना तिची काळजी. आणि तुम्हाला समजांना बी यातून सावरण्याचं बळ देईल बघतो. शांत हो, रडू नको बरं. वाईटच झालं बघ सरला. तरण्या पोरीचं मरण बघायची वेळ आली तुझ्यावर. सोन्यासारखी पोर होती, गेली देवा घरी. म्हणतात ना, शेवटी लेक ती लेक असती. जगात कोणी नाही तर लेकच सांभाळते. नाही हो, एक लेक गेली खरी, पण 2 लेकी आहेत अजून मला. रमा आहे, चिंगी आहे. त्या बघतील माझ्याकडं, लेकीसारखीच माया करतात माझ्यावर. जीव लावतात नाही, जीवावर उठल्यात त्या. खरं सांगू, बोललं तर माझं तोंड दिसल. रमा ह्या गावात आल्यापासून रोज कोणाचं ना कोणाचं काय ना काही होतच आहे वाईट. 1 मिनिट, रमाबद्दल माझ्या समोर काहीही वाईट बोलायचं नाही. आणि गावात जाऊन तर नाहीच नाही बोलायचं. मला जर कळलं ना तर जीभ फासडून टाकेन तुझी मी. नीट बोलायचं असेल तर ठीक आहे, नाही तर आत्ताच्या आत्ता इथनं निघून जा. चल. जाते मी. कोणाला काही चांगलं सांगायला जावा तर काही पडलेलंच नाही. मावशी अगं जाऊ दे, लक्ष नको देऊ तिच्याकडे. हिला ना कोणाबद्दल काही चांगलं बोलताच येत नाही. अगं मारणाऱ्याचे हात धरू शकतो आपण, पण बोलणाऱ्याचं तोंड नाही धरू शकत. त्यातलीच ही. मावशी तू आता घरी जा आणि आराम कर. आणि काही लागलं ना तर मला सांग. रडू नको ग, शांत हो. सावकाश जा. बरं जेवण मिळणारच नाही का जेवायला? काय झालं, मीठ कमी आहे का? मीठ? अख्खं जेवणच बरं नाहीये. बोलवा मंजूला, बोलवा. विचार तिला असं जेवण बनवतात का? नाही, मंजू आली नाहीये आज. तिची सुट्टी आहे. मी इथे असताना नोकरांना सुट्टी द्यायची नाही, माहितीये ना तुम्हाला. अहो, तिने खूप दिवसात सुट्टी घेतली नव्हती
आणि तिचं खरंच काहीतरी महत्वाचं काम होतं म्हणून गेलीये ती. मग मंजू नाहीये तर मला बरं जेवण मिळणारच नाहीये का? काय चाललंय घरात? लक्ष नाहीये तुमचं? सरला काम सोडून गेल्यापासून एक चांगलं जेवण बनवणारा आचार्य मिळाला नाही तुम्हाला. कमाल आहे. मी सांगते मंजूला, ती येईल उद्या. मंजू सुद्धा चांगलं जेवण बनवते अशातला भाग नाहीये. तुम्ही काम करा, तुम्ही सरला बोलवा, विचारा तिला पुन्हा वाड्यावर काम करायला तयार आहे का. सरला मावशी, रावसाहेब त्या माझ्या होणाऱ्या सासूबाई आहेत. तुम्ही असं कसं काय म्हणता? होणार आहेत ना, अजून झालं नाही आहेत ना. अहो, आणि मला नाही वाटत पुढच्या वर्षभरात तुमचं लग्न करणं योग्य ठरेल. म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण म्हणजे तुम्हीच बघा, त्यांच्या घरावर दुःखाचं सावट आहे आणि अशा वेळेला त्यांच्याशी लग्नाची बोलणी करणं अयोग्य ठरेल. तसंही मग पुढे 3 वर्ष थांबावंच लागणार आहे. प्रताप, प्रताप, अरे मला माहिती आहे तू इथं बसून झालेल्या गोष्टींचाच विचार करत बसलास. पण अगं सुमीचं जाणं लिहिलं होतं ग, आणि हे स्वीकारून पुढे जायलाच पाहिजे. हे बघ, आता झालेल्या गोष्टींचा तोच विचार केलास तर तुझ्याच मनावर ताण येईल. हे बघ, जे घडू नये ते घडलंय. आता साखरपुडा मोडलाय, पण हे दुःख बाजूला ठेवून आपल्याला पुढे जावंच लागणार ना. साखरपुडा, हे बघ रमे, आता रावसाहेब, बाईसाहेब ह्यांना बी आता असं झालं असेल की तुमच्याकडे जे काही घडलंय त्यानंतर आता साखरपुड्याचा विषय कसा काढावा. तू तर छोट्या मालकांशी बोलूच शकते ना. तुमचं काही बोलणं झालंय का? अगं भेटच झाली नाही, म्हणजे समजाच गोंधळ होता बघ. मग एकदा भेट आणि बोल त्यांच्याशी. बघ रमी, भेटण्यासारखी परिस्थिती नाही की म्हणजे. अगं पर तू बोललीच नाही तर कसा मार्ग निघेल यातून? आणि मला चांगलं माहिती, तू छोट्या छोट्या गोष्टी लई मनाला लावून घेतेस आणि त्या मनातच ठेवते. मला असं मनापासून वाटतंय की तू छोट्या मालकांशी बोलावं, तुझं मन हलकं करावं, कारण त्यांच्या इतकं तुला कोणीच नीट समजू शकत नाही. आणि ते कुठल्या बी परिस्थितीत तुला नक्की साथ देतील बघ. रमे, मला जे वाटलं ते मी बोललो बघ, पण आता तूच विचार करून ठरव काय करायचं. येते मी, काळजी घे. तुला काय म्हणायचं? म्हणजे मला ना रामाच्या वागण्याविषयी जरा तुमच्याशी बोलायचं. म्हणजे तुम्हाला काही जाणवलं का वेगळं असं तिच्या वागण्यात? वेगळं म्हणजे? अरे सुमीचं असं झाल्यावर आपण सगळेजणच वेगवेगळे वागतो. तसं रामाचंच काय घेऊन बसलाय? नाही तसं नाही, म्हणजे गेले काही दिवस ती जरा अशी एकदम गप्प गप्प वाटते. सुमी अचानक गेली ना, त्यामुळे शांत झाली असेल ती. अगं शांत नाही म्हणत आहे मी असं म्हणतोय की ती गप्प गप्प असते, पण तिच्या आत मनात ना खूप काहीतरी वादळ चालू आहे असं तिच्या डोळ्यातनं कळतं. पण काय आहे ते सांगतच नाही कोणाला. मी सांगतो, एकतर रामाना सगळ्याच गोष्टींचा विचार करते, लहानातली लहान गोष्ट पण ना मनाला लावून घेते. सुमीच्या बाबतीत जे घडलं की नाही याचा विचार करत असेल ना तर ती स्वतःलाच अपराधी मानत असेल.
अपराधी? अपराधी का? हे बघ, तुम्ही रामाच्या साखरपुड्याला तिचा हार आणायसाठी गेली होती आणि येताना वाटेत अपघात झाला. तेव्हा तिला वाटणारच ना की आपण का पाठवलं तिथं. त्यात पण आपण सुमीला सारखं फोन करत होतो, लवकर ये लवकर ये. आता आपण सारखी घाई करत होतो तेव्हा सुमीनं पण गाडी चालवणाऱ्याला घाई केली असं हे समज घडलं. आणि या सगळ्या गोष्टीला आपण जबाबदार आहे असं तिला वाटत असेल म्हणून. नाही नाही, तुम्ही म्हणताय तसा विचार केला पण असेल तिनं, पण मला असं वाटतंय की आता तिच्या मनात काहीतरी वेगळंच चालू आहे. ते वेगळं म्हणजे आणखीन काय? आता ते नाही आई सांगता येणार असं. एकतर ते शोधावं लागेल, नाहीतर ती जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत वाट बघावी लागेल. रमा, मी तुम्हाला कधीपासून फोन करतोय, तुम्ही फोन उचलत नाही आहात माझा. फोन कुठे आहे तुमचा? मला माहिती आहे तुम्हाला काय वाटतं, म्हणूनच मला तुमच्याशी बोलायचं. आपण साखरपुड्याची, त्यानंतर लग्नाची स्वप्न बघत असतानाच हे असं अचानक नको ते घडलं. रमा, काही काही गोष्टी आपल्या हातात नसतात. सगळंच आपल्या मनाप्रमाणे घडतं असं नाही. उलट आपण असं समजायचं की कदाचित देवाला माहित असेल पुढे काय घडणार, म्हणून त्यांनी तुम्हाला इथे पाठवलं. बघा ना, तुम्ही गावात आल्यानंतर गावाचं भलंच झालं. खरं तर मी देवाचे आभार मानले, त्यांनी तुम्हाला इथे पाठवलं. आपण उगाच तर आम्हाला जाधवांची सून करून घेणार होतो. नाहीतर मी काय केलं असतं? रामा, तुम्ही फायटर आहात. तुम्ही जाण्याचं दुःख आहेच, पण या दुःखातून तुम्हीच सगळ्यांना बाहेर काढू शकता. तुमचे आई बाबा गेले, त्या दुःखातून सावरून तुम्ही नवीन स्वप्न पाहिजेच. इथे आले आले तिचे आईबाप गेले, कारण ती अपशकुनी आहे ना, म्हणून. मला खात्री आहे, तुमचे आई बाबा तुमच्याशी एकदा जरी बोलले असते तरी तुम्ही त्यांना समजवू शकला, वाचवू शकला, कारण तुमच्यात एक विलक्षण शक्ती आहे. साखरपुड्याच्या दिवशी तिच्या बहिणीचा मृत्यू, ती मुलगी या घरात दुर्भाग्याशिवाय दुसरं काही आणू शकत नाही. बघा ना, तुमच्यामुळे इथल्या स्त्रियांच्या आयुष्यात चांगला बदल घडला. त्यांच्या आयुष्यात शिक्षणाचा योग आला. प्रत्येक स्त्री स्वावलंबी झाली. का? तुम्ही रोजगार केंद्र उभं केलं. एवढंच नाही, जाधवांवर सुद्धा तुमचे खूप उपकार. जाधवांवर संकट आली आहेत ते आल्यापासून. तेजोर हल्ला झाला तेव्हा जीवाची बाजी लावून तुम्ही तिला वाचवलं. मारेकऱ्यांशी 2 हात केले. जाधवांवर एवढी संकट आली तरी आधाराची वेळ आमचा पाठीशी आणि संकट झेलायला पुढे होत. मला तर वाटतं ना, तिच्या पत्रिकेत विनाश योग असावा. हे सगळं मी तुम्हाला ह्यासाठी सांगतोय की तुम्ही खचणारा नाही आहात. जेव्हा मी खचलो होतो तेव्हा तुम्ही धीर दिला, तुम्ही समजावलं आणि मला उभं केलं. हा प्रत्येक श्वास हा तुम्ही दिलेला. तुम्ही तुमचा जीव माझ्यात फुंकला, म्हणून मी आज येतो. हे झालं त्याचं दुःख खूप आहे, त्यामुळे आपला साखरपुडा मोडला. पण मी रावसाहेबांशी बोललो. परिस्थिती इतकी वाईट आहे ना, तुम्ही काहीच करू शकत नाही. रावसाहेब म्हणाले, आता आपल्याला लग्नासाठी 3 वर्ष थांबावं लागणार. पण मी 3 वर्ष थांबायला तयार. 3 वर्षच काय,
तुमच्यासाठी आयुष्यभर थांबायला तयार आहे. छोटे मला का 3 वर्ष काय तुम्ही आता माझ्यासाठी नाही थांबलात तरी चालेल. काय पण मला हे लग्न नाही करायचं, 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 हे लग्न नाही करायचं. आपण थांबू इथे, आपण थांबू इथे, आपण थांबू इथे.